मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दादा सर्वांना माझ्या बाने माझ्या आईकडे नुसते बघितले तरी तिचा आवाज बंद व्हायचा असे सांगतात. तेव्हा सर्वांना आश्चर्यच वाटतं. जयदीप दादांना ते तर चुकीचंच होतं ना असे बोलतो. तेव्हा शेखर त्या काळी ते बरोबर वाटायचे, आता चुकीचे वाटत आहे असं सांगतो. तेव्हा दादा शेखरला बरोबर आहे, परंतु आपणही काळाप्रमाणे बदलायला पाहिजे असे सांगतात. तेव्हा उदय, असं केलं तर बायका आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागतील, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवले पाहिजे असं सांगतो. तेव्हा दादा उदयवर खूपच भडकतात. तेव्हा शेखर सर्वांना शांत करत, नवरा बायकोचे नाते म्हणजे एकमेकांना समजून घेत फुलत जाणारे पाहिजे म्हणून सांगतो. तेव्हा ते ऐकून जयदीप तोंड सोडून देतो. तेव्हा मल्हार जयदीपला, तू अजिबात काळजी करू नकोस, आपली गौरी परत घरी येणार असं सांगतो. तेव्हा उदयदादांना, तुम्ही माईंना सांगा, ती पोरगी आमच्या बायकांची खूप हाल करत आहे असे बोलतो. तेव्हा बरं, मी मालकीनबाईंशी बोलतो असं दादा उदयला सांगतात. तेव्हा उदय मल्हार खूपच खुश होतात. तर दुसरीकडे गौरीच्या सांगण्याप्रमाणे शालिनी व देवकी स्वयंपाक करत असतात. तेव्हा अम्मा दोघींना मदत करू लागते. तेव्हा दोघीही आम्हाला मदत करू नकोस, कारण त्या गौरीने जर पाहिले तर ती आमचे जीने मुश्किल करून टाकेन म्हणून सांगतात. तेव्हा मला तुमच्यासारखे आयते खायची सवय नाही असं अम्मा दोघींना बोलते. त्यावर शालिनी अम्माला, तू गौरीच्या खोलीत जा व तिला इथे येऊ देऊ नकोस असं सांगत लगेच तिथून काढून देतात. तेव्हा भाजीत पाणी न टाकल्यामुळे देवकीच्या हातून भाजी करपते. तेव्हा शालिनी देवकीवर, आता पुन्हा भाजी कर असं म्हणत खूपच ओरडते. तर इकडे अम्मा गौरीला धडकते व तू कुठे चाललीस असं विचारते. त्यावर दोन बोटे वर करत गौरी, तू येतेस का असं अम्माला विचारते. तर अम्मा, स्वयंपाक झाला आहे, तुला बोलवण्यासाठी मी इथे आले होते असं गौरीला सांगते. तेव्हा गौरी तिला, आता इथून निघून जा की असं मोठ्याने ओरडते, परंतु अम्मा काही तिथून हलत नाही. तेव्हा गौरी अम्माच्या गळ्यात हात ठेवत, त्या दोघींनी तुला इथे पाठवले का असं विचारते. तेव्हा अम्मा गौरीला होकार देत, मला त्यांनीच पाठवले आहे, तू स्वयंपाकघरात येऊ नये म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी असं सांगते. तर तेव्हा गौरीच्या डोक्यात एक युक्ती सुचते. तेव्हा गौरी अम्माला त्या दोघींना निरोप द्यायला सांगते की गौरी निवांत झोपलेली आहे. तेव्हा अम्मा लगेच निरोप घेऊन तिथून निघून जाते. त्यानंतर दादा माईंकडे जातात व आज खूप दिवसांनी आम्हा पुरुषांच्या छान गप्पा रंगल्या होत्या असे सांगतात. तेव्हा सगळ्यांनी आपापल्या बायकांचा उद्धारच केला असेल असं माई बोलतात. तेव्हा दादा उदयराव व मल्हारराव यांचे म्हणणे आहे की तुम्ही गौरीपुढे थोडी शिष्टाई केली तर बरे होईल म्हणून सांगतात. तर तेव्हा माई दादांना, मला काही कळले नाही असे बोलतात. त्यावर दादा, त्या गौराबाई तुमचं ऐकतात ना, त्यांनी दोन्ही सुनबाईंना बैलासारखे कामाला जुंपवले असं माईंना सांगतात. तेव्हा माई खूप मोठ्याने हसतात व रागाने, त्यांची माझ्याकडे यायची हिंमत झाली नाही का असे विचारतात. तेव्हा दादा माईंना, त्यांना माहिती आहे की तुम्ही त्यांचे अजिबात ऐकणार नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली असे बोलतात. तेव्हा मी अजिबात ऐकणार नाही, त्यांनी स्वतः माझ्याकडे यावे, तुम्ही यामध्ये पडू नका, तुम्ही त्या गौराबाईंना इकडे पाठवा असं माई दादांना सांगतात. तेव्हा दादा लगेच गौरीला बोलवण्यासाठी जातात. तर इकडे गौरी जयदीपच्या रूममध्ये गुपचूप शिरते व आतून दरवाजा लोटून घेते व जयदीपचा फोन हातात घेते. माझ्या जयदीपचा फोन मला असा चोरून हातात घ्यावा लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझा जयदीप अशी गोष्ट करून बसला असेल तर मला हे केले पाहिजे, मला शोधून काढलेच पाहिजे. त्याने मला का दरीत ढकलून दिले होते, त्या दिवशी त्याने कुणाकुणाला फोन केले होते असा विचार करत गौरी फोन चेक करू लागते. तर तेवढ्यात जयदीप तिथे येतो व काय करत आहेस असं गौरीला विचारतो. तर तेव्हा गौरी जयदीपसमोर नाटक करत, मी तुझा व त्या गौरीचा फोटो बघायला आले होते, ती एकदम माझ्यासारखीच दिसते असं जयदीपला सांगते. व तुला काय वाटलं मी चोरी करायला आले होते का, तू माझ्यावर चोरीचा आळ घेतोस का असं ओरडतच सांगते. तेव्हा मी असे काहीच बोललो नाही म्हणून जयदीप गौरीला सांगतो. तर तेवढ्यात शालिनी तिथे येते व गौरीला, तू इथे आहेस का, तुला माईंनी बोलावलं आहे म्हणून सांगते.
तेव्हा आता कशाला बोलावलं असा प्रश्न गौरी शालिनीवर भडकत विचारते. तेव्हा ते मला माहीत नाही, परंतु तू भाऊजींच्या रूममध्ये काय करत होतीस असं शालिनी गौरीला विचारते. तर तेव्हा जयदीप ती माझा फोन चेक करत होती असं शालिनीला सांगतो. तर गौरी मला पासवर्ड माहिती नाही असं बोलते. तेव्हा ही पासवर्ड शोधायला खूप हुशार आहे असं शालिनी सांगते. तेव्हा गौरी तुझा पासवर्ड तुझ्या अकले एवढाच होता म्हणून शोधला, परंतु चिकण्या आत व बाहेर एक आहे, याचा पासवर्ड शोधणं खूप अवघड काम आहे असं सांगते व लगेच तिथून निघून जाते. तेव्हा शालिनी जयदीपला आता हिची समधी नाटके कशी बंद होतात ते बघाच असं बोलते व लगेच तिथून निघून जाते. तर जयदीप विचार करत राहतो. त्यानंतर गौरी माईंकडे येते व लगेच दरवाजा बंद करू लागते. तेव्हा त्या दोघी ऐकत असतील दार लावू नकोस असं माई गौरीला बोलतात व गौरीला खोटे खोटे तुझी काय नाटके चालली आहे असं म्हणत ओरडतात. तर तेव्हा देवकी शालिनी नेहमीप्रमाणे सर्व काही लपून ऐकत असतात. तेव्हा दोघीही खोटे खोटे बोलू लागतात. माई गौरीला पाहिजे तर अजून एक एक त्यांच्या थोबाडीत दे, परंतु नंतर ही शिक्षा बंद कर असं सांगतात. तेव्हा गौरीमाईंना तुला तुझ्या सुनांना सरळ करता येत नसेल तर त्यांना माझ्या ताब्यात दे, नाही दोघींचा माज उतरवला तर बघ असं सांगते. तेव्हा ते ऐकून देवकी शालिनी खूपच घाबरतात. तेव्हा माई गौरीला त्यांना तू शिक्षा दिलीच आहेस, आता नको देऊ असं सांगतात. त्यावर गौरीमाईंना तू या घरची मालकीण आहेस, परंतु मी माझ्या मनाची मालकीण आहे, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्यांना थांबवेल असं सांगते. तेव्हा तुझ्यापुढे हात टेकले असं म्हणत माई खूप कंटाळतात. तर गौरी बाहेर येऊन देवकी शालिनीला रंगेहात पकडते व दोघींवर खूपच भडकते. तेव्हा देवकी गौरीला राणी सरकार आम्ही तुम्हाला जेवायला बोलवायला आलो होतो असं खोटं सांगते. त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. तेव्हा गौरी देवकीला वाढायला सांगते. तेव्हा देवकी मुकाट्याने गौरीला जे हवे ते वाढत असते. तर तेव्हा उदय का त्या बिचारीला त्रास देताय असं गौरीवर भडकत विचारतो. तेव्हा गौरी ए डुकरा असं म्हणत उदयला गप्प करते. तेव्हा गौरी देवकीला एकदा डाळ आणायला सांगते, तर दुसऱ्यांदा लगेच लोणचे आणण्यासाठी पाठवते व तिची खूपच मजा घेते. त्यानंतर गौरी शालिनीची फिरकी घेते. तेव्हा आम्हाला पण खूप भुका लागल्या आहेत असं देवकी वैतागाने बोलते. तेव्हा तुम्ही माझ्या सावल्या आहात, मी जेवते ना, मग गप्प बसायचे असं सांगत गौरी दोघींवर पण खूप भडकते. तेव्हा शालिनी देवकी मुकाट्याने गौरीला वाढत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गौरी देवकी शालिनीला तिला लहानपणी शालिनी जे जेवण खायला लावायची ते जेवण खाण्यासाठी देणार आहे व दोघींना पण उपाशी मारणार आहे. पुढील भागांच्या अपडेट